आज आपण बघणार आहोत खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स। तर त्यासाठी मी तुम्हाला आजच्या जे टिप्स आहेत त्यामध्ये यूज आयडिया दाखवणार आहे, क्लिनिंगच्या टिप्स आणि किचन टिप्स सुद्धा दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर नक्की करा। माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून बघताय ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। चला तर मग हिवाळ्यामध्ये आहारामध्ये जर छोटा मोठा बदल केला तर नक्कीच वारंवार सर्दी खोकला होणार नाही, त्यापासून बचाव होईल। उष्ण पदार्थ म्हणजे तिळाचा समावेश थंडीमध्ये तुम्ही हिवाळ्यामध्ये नक्की करू शकता, जेणेकरून तुम्ही लाडू म्हणा, चिक्की म्हणा किंवा तिळाच्या पोळ्या म्हणा या आहाराचा समावेश तुमच्या आहारात करायचा आहे। तर बघू शकता त्यासाठी मी तीळ जे आहेत ते भाजून ठेवलेले आहेत। आता इथे रिकामा जुना बॉक्स होता माझ्याकडे घड्याळीचा, त्यामध्ये मी छोटे छोटे जे पॅकेट्स होते किराण्यातले ते एकत्र ठेवले, जेणेकरून बॉक्सचा रियूज होईल आणि हे पॅकेट्स एकत्रच राहतील सगळे। कधी कधी आपल्याकडे सेंधा नमक म्हणा किंवा मग मी जसं आता जवस त्यासोबतच मका तीळ असे छोटे छोटे पॅकेट होते आणि ते वेगवेगळे ठेवतानाही आपल्याला खूप जास्त अवघड जातं आणि ते फोडायचेही नसतात, आपल्याला जेव्हा लागतात तेव्हा फोडतो आपण। तर त्यासाठी आपण ते एकत्रित ठेवण्यासाठी बॉक्सचा वापर करू शकतो, जेणेकरून रियूज पण होतो आणि आपल्या सगळ्या वस्तू एका ठिकाणी राहतात। पुढची टिप आहे, जेव्हा दोडक्यावरची साल काढायला आपण घेतो तेव्हा पिलरचा सहजच वापर करतो, पण प्रत्येक वेळी पिलर अवेलेबल नसेल, कधी आपल्याकडे ते तुटलेलं असेल म्हणा किंवा सापडलं नाही वेळेवर, तर तुम्ही काय करायचं आहे की छोटीशी दुसरी एक ट्रिक वापरायची आहे, ज्या ट्रिकचा वापर करून आपण यावरची साल सहजपणे काढू शकतो। तर या साल काढण्यासाठी एक छोटीशी आपल्याला ट्रिक वापरायची, ती म्हणजे बाटली घ्यायची आहे आणि ती बाटली अशी कट करायची आहे। प्लास्टिकची कोणतीही पाण्याची बाटली असू द्या किंवा मग अशा प्रकारची छोटी कोणतीही बाटली असेल ना, त्याला कट करायचे। कात्रीने ही बाटली सहज कट होते, फक्त याचं जे पुढचं टोपण आहे तर ते काढावं लागतं। बघू शकता या पद्धतीने धारदार असं याला करून घ्यायचं आहे आणि छान कट करायचं आहे। आणि या पद्धतीने कट केलेली जी बाटली आहे अर्धी, तर या बाटलीचा वापर करून आपण दोडक्याची साल काढायची आहे। तर ही काढलेली जी साल आहे ना, तर ती तुम्हाला ओळखायला पण येणार नाही की तुम्ही पिलरने काढली आहे की बाटलीने काढली आहे। तर बऱ्याच वेळा आयत्या वेळी आपल्याला पिलर नाही सापडलं किंवा ते अचानक तुटलं, तर या सोप्या अशा ट्रिकचा वापर तुम्ही करू शकता, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कामं सोपी जातील आणि नक्कीच आयत्या वेळी आपल्याला हे कसं करावं हा प्रश्न पडणार नाही। तर घरगुती असं होममेड पिलर तयार झालं इथे, बघू शकता बाटलीचं। तर हे पिलर तुम्हाला आवडलं की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा। माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून मलाही कळतं माझा व्हिडिओ कुठल्या गावात किंवा कुठल्या शहरात पोहोचलाय ते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन असाल तर सबस्क्राईब केलं की घंटीवरही क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील। या पद्धतीने दोडक्याची साल पूर्णपणे मी काढून ठेवलेली आहे आणि फायनली दोडका तुम्हाला अशा प्रकारे दिसतोय। पिलरने याची साल काढली असं वाटतंय, पण ते आहे होममेड पिलर। पुढची टिप आहे ती पण बघूया आपण। किचन टिप बघितली, रियूज आयडिया बघितली, आता हे पाण्यामध्ये स्वच्छ करायला पिलर किती इझी आहे बघू। पाण्यात बुडवलं की लगेच स्वच्छ देखील होते, म्हणजे स्टीलचं पिलर स्वच्छ करायलाही कठीणच जाते। त्यामुळे ह्या सोप्या अशा होममेड पिलरचा तुम्हीही वापर करू शकता। पुढची टिप बघूया, ज्यावेळी आपण कुंकू वगैरे असं हाताला लागलं जातं, आता हे कलशावरती लावलेलं कुंकू मी या बोटाने असं लावलेलं होतं, त्यामुळे माझ्या बोटाला जे लाल असं दिसत आहे, तर हा डाग पूर्ण काढण्यासाठी कुंकाचा, आजकाल केमिकलयुक्त कुंकू असतात किंवा ओरिजिनल कुंकू असल्यावर असं डाग पडतच नाही, पण बघू शकता याला काढण्यासाठी स्प्रे वापरला मी। तर कोणताही कपड्याचा स्प्रे असेल, डिओ असेल, त्याचा वापर करून तुम्ही हा डाग सहजरित्या काढू शकता। कधी फंक्शनला जायचं असेल, कार्यक्रम असेल घरात काही, आणि त्यावेळी जर असं हाताला कुंकू लागलेलं तसंच राहिलं किंवा आपण पूजा वगैरे करतो तेव्हा ते हाताला तसंच लागलेलं राहतं, तर ते काढण्यासाठी या सोप्या अशा ट्रिकचा वापर करा, लगेच ते निघून जाईल। पुढची आहे टिप आपली ती बघूया। नेल पेंट जेव्हा आपण लावतो तेव्हा त्यावरती आपल्याला घरच्या घरी काहीतरी नेल आर्ट करता आलं पाहिजे किंवा मग आपण काहीतरी डिझाईन क्रिएट केली पाहिजे, जेणेकरून ते आपल्यालाही
दिसायला आवडेल, काहीतरी वेगळं आणि नवीन वाटेल। त्यासाठी आपण नखावरती जेव्हा नेलपेंट लावतो त्याच्या कॉन्ट्रास्ट कलरचं दुसऱ्या एखादं नेलपेंट घ्यायचं आहे आणि त्यावरती अशी डिझाईन हातानेच क्रिएट करायची आहे। खूप छान अशी क्रिएट करता येते जर तुम्ही ठरवलं तर। असे बॉक्स पण करू शकता चेक्स वगैरे आणि त्यातले एक एक चेक्स तुम्ही छान असे भरून घेऊ शकता। अगदी छान क्रिएट करता येईल अशी ही डिझाईन आपण घरच्या घरी नेल आर्ट म्हणून करू शकतो आपल्या नखांवरती। ब्लॅक अँड व्हाईट पण छान दिसेल आणि इथं रेड आणि मी इथे 2 कलरचं हे कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे, जे स्काय कलरचं बेस ठेवला वरती रेड कलरचं मी याला डिझाईन केले। तर बघू शकता मी अगदी काटीपिनाचा वापर करून याला छान डिझाईन केले आणि मला एवढी जमलेली नाहीये पण मी ट्राय करून तुम्हाला दाखवली। त्यानंतर नाही जरी डिझाईन तुम्हाला जमली तरी वरती अशी थोडीशी नेलपेंट लावलं तर कंबाईन हे होतं आणि 2 कलरची जर साडी असेल आणि 2 कलरमध्ये तुम्हाला नेलपेंट असं लावलं तर एकदम अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसेल, काहीतरी युनिक पण दिसेल। तर नक्कीच तुम्हाला असं ट्राय करायला आवडत असेल तर तुम्ही एक वेळेस ट्राय करून बघा, खूप छान दिसेल असं। तर मी सुद्धा 2 कलरमध्ये असं कॉम्बिनेशन करून हे नेलपेंट लावलंय। कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडली असेल आयडिया तर अगदी सोपी ट्रिक होती आणि मी वापरली होती म्हणून तुमच्यासोबत ही शेअर केली। पुढची आपली टिप काय आहे ते बघूया। किचन टिप आहे। तर आपण बऱ्याचदा मीठ घ्यायला जातो आणि मीठ घेताना जर हे आपले सगळे मिठाची जी छोटी भरणी असते किंवा हा छोटा जो मी आता हातामध्ये घेतलेला मिठाचा टूल आहे तर यामध्ये मीठ भरलेलं आहे आणि भरपूर असे होल असतात याला। यामध्ये सगळे होल ओपन केले तर खूप जास्त मीठ पडतं, म्हणून एकच होल रिकामा करायचं आणि मगच उघडं करून ते एकच होल मगच आपल्याला मीठ घ्यायचं आहे। ही सोपी ट्रिक आहे। खूप जास्त भाजी असेल तर जास्त मीठ टाकणं गरजेचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण अगदीच अचानक वेळी आपण खूप जास्त होल असे ओपन केले तर खूप जास्त मीठ पडू शकतं आणि मग भाजी आपली खारट होऊ शकते। असं होण्यापेक्षा आपण ह्या छोट्याशा ट्रिकचा वापर करायचा आहे। त्यापेक्षा अजून काही सांगण्यासारखं यामध्ये म्हणजे या बाटलीमध्ये आपण वेलची पूड देखील भरू शकतो। पुन्हा अजून आपण यामध्ये अजून वेगवेगळ्या पद्धतीने जे तुम्हाला पावडर फॉर्ममध्ये हवं आहे ते सगळ्या गोष्टी यामध्ये भरू शकता। पुढची टिप आपण बघतोय ती आहे क्लिनिंगची। तर यामध्ये पाणी घेतलं मी या बाउलमध्ये आणि पाण्यामध्ये मी टाकलेला आहे खायचा सोडा पाव चमचा आणि कम्फर्ट 1 चमचा। तर हे सगळं मिश्रण असं व्यवस्थित मिक्स करायचे आणि यामध्ये आपल्याला जे आपण कोणतेही रुमाल म्हणा किंवा मग मास्क म्हणा तर हे जेव्हा नवीन घेऊन येतो ना तर त्यावेळी त्यावरती भरपूर हात लागलेले असतात। त्याची पॅकिंग होईपर्यंत सुद्धा त्याला भरपूर हातांमध्ये ते हाताळल्यानंतर मग ते तयार झालेलं असतं। तर हे तयार होताना त्याला लावलेले जे हात आहेत तर त्याच्यानंतर ह्याला वॉश केलं जात नाही, त्यामुळे तुम्ही याला आधी वॉश करून घ्यायचे। तर हे रेडीमेड आहे आणि जरी तुम्ही याला अशा पद्धतीने एकदा वॉश केलं तरीसुद्धा तुम्हाला हे वारंवार वॉश करताना ही ट्रिक वापरता येईल। अगदी खायचा सोडा आणि यामध्ये कम्फर्ट आहे जेणेकरून वास छान येतो। सगळ्यात महत्त्वाचं आपण कम्फर्ट त्यामुळे टाकले आणि खायचा सोडा क्लिनिंगसाठी टाकलाय। डीप क्लीन होतं व्यवस्थित हे फॅब्रिक आणि सगळ्यांचे हात जेव्हा लागलेले असतात तेव्हा पूर्ण निर्जंतुक करण्यासाठी सोड्याचा वापर केलेला आहे। बघू शकता या पद्धतीने नैसर्गिकरित्या आपण याला साफ केलंय, खूप खर्च नाही काही नाही आणि नंतर स्वच्छ पाण्यात याला मी धुवून घेतलंय। तर हा मास्क मी 5 ते 10 मिनिटांसाठी पाण्यामध्ये बुडवून सुद्धा ठेवलेला होता कम्फर्टच्या आणि नंतर त्याला धुतलेला आहे। या सगळ्या आजच्या टिप्स आणि ट्रिक्स होत्या ज्या तुम्हाला नक्की आवडल्या असतील। पुढची टिप बघतोय आपण ती संतूर साबणाच्या रिलेटेड आहे। ज्यावेळी संतूर साबण आपण घेऊन येतो तेव्हा हे असे एकत्र बॉक्स किंवा हे एकत्र असे जोडलेले म्हणू शकता तुम्ही याला, हे असे मिळतात। तर हे जोडलेले असतात ना ते हे पटकन आपल्याला तोडता येत नाहीत। जेव्हा कात्री असेल हातामध्ये तेव्हा पटकन हे इझिली तुटतात, पण कात्रीशिवाय याला वेगळं करायचं असेल तर या चिकटपट्टीला कट करायला आपण काटीपिन वापरू शकतो। काटीपिनाच्या टोकाने सहज असं ओढून घेतलं की लगेच
संतूर साबण वेगळी करता येते, म्हणजे चिकटपट्टी कापण्यासाठी कात्री नाही तर आता फक्त एका काटी पिनाचा वापर तुम्ही करू शकता। तर अशा पद्धतीने आजचा पूर्ण व्हिडिओ इथे शूट झाला आणि तुमच्यासोबत शेअर केला। व्हिडिओ आवडला थोडासा तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। सगळ्यात महत्त्वाचं नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा आणि समोर घंटी आहे बघा त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि सगळे व्हिडिओ तुम्हाला इझिली पाहता येतील। आणि आजचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून